महाराज खरंच अजूनही तिथं आहे. वटवृक्ष मंदिरात तर ऑब्विसली आहे, पण इथं जे समाधान मिळते ना पण मस्त आहे. Welcome to Nisha Lifestyle Vlog and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. आणि आता आम्ही निघालोय अक्कलकोटला जाण्यासाठी. तो व्लॉग जर का तुम्ही बघितला नसेल कालचा तर त्याची लिंक मी खाली देते, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून नक्की तो व्लॉग बघू शकता. आलोय आता अक्कलकोटमध्ये पोहोचलोय. 4 वाजले बरोबर, 4 वाजून 5 मिनिटं झालेत. 2 तास लागले बरोबर. आणि पार्किंग फुल आहे, फुल एकदम. आम्ही कडेला आलोय आता. ऊन तर एवढं आहे ना. हा हे बरं आहे. अरे इथं ईव्हीचं पण आहे. हे काय आहे चार्जिंग पॉइंट ईव्हीचा, मस्तच. गर्देच इकडे भक्त निवास आहे. फुल असणार आहे आज. भक्त निवास फुल असणार आहे. माणसं इकडे पार्किंगला मोठी सोय केली आता. हा सगळा अन्नछत्र परिसर आहे. इकडे पार्किंगला जायला वाट आहे. इकडे अन्नछत्र आहे. गर्दी बघा थोडी. हे इथं मेन मंदिर आहे. आज जातो इथं. आणि इथंच ATM सुद्धा आहे, पैसे काढू शकतो आपण. बऱ्यापैकी पोचलो लवकरच. तो रोड तसा आहे म्हणून आम्ही लवकर आलो. चालतं. आता घेतो आधी पूजेचं साहित्य. घ्यायलाच पाहिजे ना कुठेतरी पूजेचं साहित्य. आधी पैसे दे. घेतले आता इथंच. आणि इथंच चप्पल पण काढले, नंतर पुढं कारण गर्दी आहे, चप्पल मिळायचं नाही कुठे. होईल दर्शन बऱ्यापैकी वाटतं. चला. किती भारी वाटतं माहिती आहे. हे बघा मिळते स्वामींचं पूजेसाठी. मस्त झालं ना दर्शन. मस्त झालं दर्शन. आता गर्दी नव्हती, आम्ही थांबलो. गर्दी नाही. खूप वेळ थांबलेलो आम्ही, खूप वेळ बसलो तिथं गाभाऱ्यात. आणि बॉटल घ्या म्हणलंय ना, पाणी संपलंय. तहान लागले भयानक. एकदम पण चिल नको, नॉर्मल बऱ्यापैकी. ओके. अजून सुरू आहे प्रसाद, असतोच तसा, पण मेन तिकडचं मोठं अन्नछत्राचं बंद इथंच सुरू ठेवतोय. गार पाणी पिल्यावर जरा बरं वाटलं. इथं गाय वासरू आहे. खूप मोठी मूर्ती स्वामींची.
आणि ही छत्रपती शिवाजी महाराज. ऊन आहे ना खूप, त्यामुळे पाय भाजून येत म्हणून मस्तपैकी पाणी फवारा लागलं सगळीकडं. भारी आहे. ह्या प्रसादाच्या गाड्यात मला म्हणजे इकडून तिकडे येण्यासाठी. आता आम्ही जाणार आहे चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये. जवळच आहे इथून, हो ना, एक 10 मिनिटात जात असेल. आता पुढं ट्रॅफिक कसं असेल त्याच्यावर खरं, कारण ते मेन गावातच येते ते, त्यामुळे. झाला बांधू, छान वाटतं. गुड. बघा हे मंदिर म्हणते मी, तुळजाभवानीचं. इथं पण पार्किंग आहे पूर्ण. हे बघा तिथं ते जिराफ आहेत, भरपूर स्टॅच्यू आहेत. गार्डन आहे तिकडं. ते तुलसी उद्यान आहे ते बहुतेक हेच आहे. तेवढा आता वेळ नाही आहे ते बघण्यासाठी तुलसी उद्यान, नाहीतर गेलो असतो. आणि इथून बाहेर जायचं. पार्किंगचे 50 रुपये घेतले, घेऊ देत, पण व्यवस्थित पार्किंग केलंय. ते आणि पार्क केलं परत तिथं गाडी. किती फिरून यायला लागलं माहिती आहे आम्हाला. ते सगळा रस्ता करायला चालू आहे, कामं सुरत म्हणून अवतार होतं. रोडचं काम चालू आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इकडं म्हणजे मंदिरापासून इकडनं येते, इकडनं याला वाट आहे, इकडं मंदिराकडे जाते, इकडनं आत जायचं. इकडे वरती बस स्टँड आहे, इथं गाडी लावली, इकडे चालत जायचं. छोटा छोटासा म्हणजे पोळ्याच आहे तो. आता इथं मोबाईलचं दुकान सापडलं आम्हाला, कारण माझ्या फोनचं चार्जिंग पूर्णच संपले, डेट झालाय फोन. चार्जिंग होईल असं पाहिजे व्यवस्थित. बऱ्याच दिवसानं आलो, 1 वर्ष झालं बरोबर आम्हाला. खरं मी सांगू का, चोळप्पा महाराजांच्या मठात भारी वाटतं. महाराज खरंच अजूनही तिथं आहे. वटवृक्ष मंदिरात तर ऑब्विसली आहे, पण इथं जे समाधान मिळते ना पण मस्त. बरेच लोक फक्त तिकडच येऊन पाया पडून जातात. हे माहित नाही कोणाला. माहिती पण नसते की समाधी. आता जरा मालिकेपासून जरा लोकांना कळायला लागले बाबा इकडे पण मंदिर आहे मोठं. इकडे रिक्षा वगैरे येतात, ज्या मंदिरातून दर्शन घेतलं की इकडे येतात. हे मंदिर आहे, तिकडे चोळप्पा महाराजांचं घर आहे, दाखवतो मला. आतमध्ये शूटिंग नाही अलाउड आहे, त्यामुळे पाया पडतो आणि मग तुम्हाला छान झालं दर्शन, 1 नंबर दर्शन झालं. त्यांनी थोडे ग्लिम्स पण घ्या म्हणले, गुरुजींच्या मस्त पाय वगैरे पडलो आम्ही. छान झालं. आता तुम्हाला चोळप्पांचं घर दाखवलं. चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. थँक्यू. हा वाडा आहे चोळप्पा महाराजांचा. अजूनही इथे यांची पिढी राहते, वास्तव्य आहे. हा समाधी. हे विहीर आहे, महाराजांनी त्यांच्या लघुशंकेतनं निर्माण केलेलं पाणी. पाणी खाली गेले आता. चला आत गेलेत वाटतं. आतमध्ये पण छान आहेत.
असे विहिरी, तिथं पण महाराजांचे ओरिजिनल फोटो वगैरे सगळं ठेवले आतमध्ये. हे बघा, स्वामींचा अंगरखा, कफनी, रुद्राक्ष माळ, रक्तचंदन, पादुका, ओरिजिनल फोटो बघण्यास मिळेल. महाराजांचा मुकुट आहे हा, डोक्यावर ठेवतात आपल्या. हा मागचा परिसर आहे. फोटो किती मस्त आहे ना स्वामींचा. चला छान आता दर्शन झालंय आमचं. गर्दी आम्हाला दिवसभर कुठंच भेटले नाही. आणि सगळीकडे इतकं भारी वाटलं ना, म्हणजे जसं आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा पण छान झालं. खूप भारी, अजिबात गर्दी नाही. तुम्ही पण इकडे अवश्य या. म्हणजे अक्कलकोटला जर मला आनंद किती झालाय. अक्कलकोटला जर तुम्ही इकडे आला तर ह्या चोळप्पा महाराज मठात जायला विसरू नका अजिबात. नक्की या तुम्ही. थोडा अंतर चालू लागतंय, 2 मिनिटं लगेच एकदम जवळ आहे. 5 मिनिटात पोहोचतो असं का अंतर, म्हणजे खूप मोठं. आणि हे पहिल्यांदाच लावलाय दोघांनी पण गणपती. तो मुलं असं देऊ लावून लावून घ्या, तो जास्तच होत. तर आम्हाला गाडी चार्जर घ्यायचा आहे. त्याच्यामुळे दिशाचा मोबाईल चार्जिंग पूर्ण डेड झाला. आता तेच त्यांना म्हणलं आम्ही जाताना येतो तुमच्याकडं, कारण का जाताना आम्हाला परत तिथंच जायचं. तिथूनच जायला लागतं. तर नशीब मी तर पूर्ण डेट झालाय. तर आज ब्लॉग आलाच नसता, तो अपलोड पण नाही झालेला. त्यांच्या वायफायवर सुरू होता तो ब्लॉगचा अपलोडिंग. वायफाय बंद केला, पूर्ण मागायला. आता जरा निशाया जीव आला असेल. जीवाजी म्हणजे माझा ब्लॉग अपलोड व्हायला पाहिजे. मला ना त्याचा सवय झाली. तर का भले कसं करा होते तर ब्लॉग अपलोड केला काय बघत नाही किंवा काय, पण तो मला ब्लॉग 7 वाजता ब्लॉग मला जायला लागतं असं मला चुकल्या चांगल्यासारखं वाटतं. तर आता मी इथंच ह्या ब्लॉगचा एंड करतो. आय होप तुम्हाला सगळ्यांना पण स्वामी समर्थांचं छानपैकी दर्शन झालं असेलच अशी मी आशा करते. आम्ही दोघं पण. आणि तुम्हाला काय वाटते ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला, काय वाटलं. आणि आजचा दिवस आम्ही आता इथंच, म्हणजे हा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतोय, कारण का मोठा झाला तर पूर्ण तो परत किचकड होते. म्हणजे एडिट करायला पण अवघड होते. ते आम्ही आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतोय. पुढच्या ब्लॉगमध्ये बघा आम्ही आता तुळजापूरच्या दर्शनला पण जाणार आहे. ते पण तुम्ही पुढल्या ब्लॉगमध्ये बघू शकता. आणि नक्की बघा उद्याचा पण ब्लॉग. आणि जर का गाणगापूरचा जर का तुम्ही ब्लॉग बघितला नसेल ना तर लिंक पण खाली देतो आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये. हा, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देतो, त्याच्यावर तुम्ही बघू शकता गाणगापूरचा पण. Yes. आता हा अक्कलकोटचा आहे. हा ब्लॉग आम्ही इथं सेंड करतो. जो पुढचा ब्लॉग येणार आहे तुम्हाला तुळजापूर आणि पंढरपूरचा आहे, तो पण बघायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे हे तरी आम्हाला सांगावं असंच वाटते की खूप जण तुम्ही बघताय, किती जण बघताय तुम्ही, पण तुम्ही सबस्क्राईबच केलेलं नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, नवीन असाल तर. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगत जावा की ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला. सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आमचे ज्यावेळी ब्लॉग अपलोड होतील तर त्यावेळी तुम्हाला लगेच. आणि बेल आयकॉन पण दाबायला अजिबात विसरू नका. टॉपअप येईल त्यावेळी तुम्ही बघू शकता. हा, बेल आयकॉन दाबलं तर टॉपअप येते ते. त्यामुळं सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.